आज 18/5/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, काळांचाही काळ असणारे बाबा तुम्हा मुलांना काळावर विजय प्राप्त करून देण्यासाठी आले आहेत. मनमना भव ह्या मंत्रानेच तुम्ही काळावर विजय प्राप्त करणार. प्रश्न आहे, आत्मिक पिता तुम्हा आत्मिक यात्रींना म्हणजे प्रवाशांना कोणते एक विशेष शिक्षण देतात? उत्तर, हे आत्मिक प्रवासी, तुम्ही देह अभिमान सोडून देही अभिमानी बना. रावणाने तुम्हाला अर्ध्या कल्पापासून देह अभिमानी बनवले. आता आत्मअभिमानी बना. हे आत्मिक ज्ञान तुम्हाला सर्वोच्च आत्माच म्हणजे परमात्मा देतात, दुसरे कोणी देऊ शकत नाहीत. गीत आहे, ओम नमः शिवाय. ओम शांती. मुलांनी आपल्या पित्याची महिमा ऐकली. गायन पण केले जाते, सर्वश्रेष्ठ भगवंत. ते सर्व मुलांचे पिता आहेत. बाकी सर्वजण आपापसात भाऊ भाऊ आहेत. सगळ्यांचे पिता एकच आहेत, ते शिवबाबा आहेत. बाबांनी समजावले आहे, मुलांनो, भक्ती मार्गामध्ये तुम्हाला दोन पिता आहेत, लौकिक पिता आणि पारलौकिक पिता. रचयितेकडून रचनेला वारसा मिळतो, तो हदचा वारसा आहे आणि हा बेहदचा वारसा आहे. बेहदचे पिता तर एकच आहेत, ज्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. ते निराकार आहेत. त्यांचे नाव परमपिता परमात्मा शिव आहे. जसे म्हटले जाते, शिव परमात्माय नमः, तेच सर्वश्रेष्ठ आहेत. तेव्हा आपली बुद्धी निराकार पित्याकडे जाते. ते परमधाममध्ये राहतात, जेथून आपण आत्मे खाली येतो. बाबा पण तिथेच राहतात. तेच सर्वांची सद्गती करणारे आहेत. भारतभूमीस परमपिता परमात्म्याचे जन्मस्थान आहे. शिवजयंती पण इथेच साजरी केली जाते. त्या आत्मिक पित्यालाच ज्ञानाचे सागर, पतित पावन, मुक्तिदाता, मार्गदर्शक म्हटले जाते. तेच दुःख हरता, सुख करता आहेत. भारतवासी हे जाणतात की जो भारत आता दुःखधाम आहे, तोच पहिले सुखधाम होता. बाबा मुलांना समजावून सांगतात, हे भारतवासी, तुम्ही विश्वाचे मालक होते जेव्हा तुमचा आदि सनातन देवी देवता धर्म होता. देवी देवता धर्म श्रेष्ठ होता. आता तो धर्म भ्रष्ट, कर्मभ्रष्ट झाला आहे. स्वतःला पावन देवता म्हणू शकत नाही. कलियुगाच्या शेवटपर्यंत भक्ती मार्ग चालत राहतो. त्यामध्ये ज्ञान नसते. ज्ञानानेच सद्गती होते. सर्वांचे सद्गती दाता बाबा आहेत. जोपर्यंत ते येत नाहीत, तोपर्यंत सद्गती होऊ शकत नाही. बाबा म्हणतात, मी कल्पाच्या संगम युगातच येतो, ज्यावेळी दुनिया पतित असते. पावन एक पण नसतात. संन्यासी पवित्र राहतात, परंतु त्यांना इथेच पुनर्जन्म घ्यावा लागतो. तो सुद्धा विकारांनी जन्म घ्यावा लागतो. घरी वापस तर जायचेच नाही. जेव्हा चक्र पूर्ण होते तेव्हा बाबा घरी घेऊन जातात. ह्यालाच आत्मज्ञान म्हटले जाते. सर्वोच्च आत्मा हे आत्मज्ञान देतात. सर्वोच्च आत्माच ज्ञानाचे सागर, पतित पावन आहेत. बाकी सर्व शास्त्रांचे ज्ञान तर भक्ती मार्ग आहे. बाबा म्हणतात, यज्ञ, तप, तीर्थ इत्यादी करत अजूनच खाली उतरत आले म्हणजे पतन झाले. आपण पहिले सतप्रधान होतो. भारतामध्ये पवित्रता होती तर शांती आणि वैभव पण होते. आरोग्य, संपत्ती दोन्ही पण होते. आजपासून 5000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारत पहिले स्वर्ग होता. त्यावेळी दुसरा कोणताच धर्म नव्हता. फक्त एकच आदि सनातन देवी देवता धर्म होता.
परमपिता परमात्मा ह्यांनी स्थापन केला होता. स्वर्गाची स्थापना मनुष्य करू शकत नाहीत. असे तर म्हणू शकत नाही की कृष्ण रचयिता आहे. रचयिता तर एकच निराकार शिव आहेत, बाकी त्यांची रचना आहे. रचयितेकडून रचनेला वारसा मिळतो. बाबा समजावून सांगतात, मी तुमचा बेहदचा पिता आहे. तुम्हाला 21 जन्मांसाठी बेहदचा वारसा देतो. सूर्यवंशी चंद्रवंशी पवित्र धर्म स्थापन करतो. सर्वात उच्च ब्राह्मण धर्म आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. आत्मिक पिता जे आत्म्यांना स्वतःसारखे बनवतात ते ज्ञानाचे सागर आहेत, तर तुम्हाला पण तसेच बनवतात. भारत सुखधाम होता, आता तो दुःखधाम आहे. बाबा कसे येतात हे कोणालाच माहीत नाही. सतयुगाच्या सुरुवातीपासून कलियुगाच्या शेवटपर्यंत संपूर्ण भारताचा इतिहास भूगोल आहे. हे लक्ष्मीनारायण किती निरोगी आणि संपत्तीवान होते, कधीच आजारी पडत नव्हते. आता काळावर विजय प्राप्त करण्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांना काळांचाही काळ महाकाळ असे म्हटले जाते. तेच तुम्हाला येऊन काळावर विजय प्राप्त करवून देतात. नाव पण ऐकले आहे, शिवाय नमः. तुम्ही असे तर म्हणणार नाही की परमात्मा सर्वव्यापी आहे, ते कुत्रा मांजर सगळ्यांमध्ये आहे. ह्यालाच धर्माची ग्लानी म्हणतात. बाबांची पण ग्लानी करतात. आता हा कल्पाचा संगम आहे. ह्यावेळी विनाश काळात विपरीत बुद्धी असे म्हटले जाते. विनाश तर समोर दिसत आहे. गीतेमध्ये म्हटले आहे की यादव कौरव पांडव यांनी काय केले. सर्व शास्त्रमयी शिरोमणी ही श्रीमद भगवद्गीता आहे. त्यापासूनच दुसऱ्या शास्त्रांची निर्मिती झाली. देवी देवता धर्माचे शास्त्र गीता आहे. बाबा म्हणतात, मी तुम्हाला शूद्रापासून ब्राह्मण व देवी देवता बनवण्यासाठी येतो. तुम्ही क्षत्रिय वैश्य आणि शूद्र बनता. बाबा समजावून सांगतात की आपण कसे 84 जन्म घेतो. सतयुगामध्ये सर्वप्रथम येणारी आत्मा सर्वात जास्त जन्म घेते. तुम्ही भारतवासींनी जास्तीत जास्त 84 जन्म घेतले व कमीत कमी 1 जन्म असतो. हे पण बाबाच समजावून सांगतात. बाबांशिवाय कोणालाही ज्ञानाचे सागर म्हटले जात नाही. पतित पावन ज्ञानाचे सागर म्हटले की बुद्धीवर जाते. बाबा सर्वांना मुक्त करून घरी वापस घेऊन जातात. म्हणून सर्वांचे सद्गती दाता एकच बाबा आहेत. मग दुर्गती कशी होते, कोण करतो. सद्गती सतयुगाला व दुर्गती कलियुगाला म्हटले जाते. बाबा म्हणतात, मी प्रत्येक कल्पात येऊन तुम्हा मुलांची सद्गती करतो. तुम्ही मुलं संपूर्ण दुनियेचा इतिहास भूगोल जाणता. शाळेमध्ये तर अर्धाच इतिहास भूगोल शिकवला जातो. सतयुग त्रेतामध्ये कोणाचे राज्य होते याची कोणालाच माहिती नाही. चित्र तर बरोबर आहेत. हे लक्ष्मीनारायण राज्य करत होते. किती वेळ त्यांची राजधानी चालली हे तुम्ही सांगू शकता. ख्रिश्चन राज्य 2000 वर्ष चालले. बौद्ध इस्लामी राज्य अमुक वेळ चालले. त्यानंतर पुन्हा सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य प्रत्येकी 1250 वर्ष चालले. सतयुग त्रेतामध्ये सूर्यवंशी चंद्रवंशी होते. दुसरा कोणताच धर्म नव्हता. तुम्हीच सूर्यवंशी चंद्रवंशी बनता. आता पुन्हा ब्राह्मणवंशी बनले आहात. हे संपूर्ण विश्व नाटक भारतावरच बनले आहे. भारतच स्वर्ग आणि नरक होतो असे दुसऱ्या धर्मांसाठी म्हणत नाहीत. ते तर स्वर्गामध्ये नसतात. कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात स्वर्गवासी झाला, परंतु अर्थ समजत नाहीत. नरकवासींना नरकामध्येच जन्म घ्यावा लागतो. स्वर्गवासी स्वर्गातच पुनर्जन्म घेतात. तुम्ही समजता लक्ष्मीनारायण स्वर्गवासी होते. त्यांनी ही राजधानी कशी प्राप्त केली. लाखो वर्षांची गोष्ट कुणाच्या आठवणीत पण राहू शकत नाही. सतयुगामध्ये
हे शास्त्र इत्यादी नसतात. ही संपूर्ण भक्ती मार्गाची सामग्री आहे. शिडी खाली उतरायची आहे. सतप्रधानापासून तमोप्रधान होईपर्यंत म्हणजे शिडी उतरण्यास 5000 वर्ष लागतात. सतयुगामध्ये 16 कला संपूर्ण असतात. नंतर त्रेतामध्ये 2 कला कमी होतात. आत्म्यामध्ये चांदीची भेसळ होते. ताम्रयुगामध्ये तांब्याची भेसळ होते. ह्यावेळी सर्वजण तमोप्रधान आहेत. आत्म्यामध्येच अशुद्धी होते. तुम्हीच पूर्ण 84 जन्म घेता. हे आत्मिक पिता येऊन आत्म्यांना समजावतात. आता तुम्हाला आत्मअभिमानी बनायची आहे. रावणाचा प्रवेश झाल्यामुळे सर्वजण देहाभिमानी बनतात. आता स्वतःला आत्मा समजायची आहे. आपणच 84 जन्म घेऊन वेगवेगळा अभिनय पूर्ण करतो. आता 84चे चक्र पूर्ण झाले आहे. हा पूर्ण देह जीर्ण झाला आहे. द्वापरपासून रावण राज्याला सुरुवात होते. सतयुगामध्ये रामराज्य आहे. सतयुगामध्ये तुम्ही आत्माभिमानी होते. द्वापर कलियुगामध्ये देहाभिमानी बनता. आत्म्याला व परमात्म्याला पण जाणत नाही. बाबा समजावतात, आत्मा एक स्टार म्हणजे बिंदू आहे. भ्रुकुटीमध्ये चमकतो अजब तारा असे म्हटले जाते. आत्म्याला दिव्यदृष्टीनेच पाहिले जाते. आत्मा अगदी सूक्ष्म आहे. आत्माच एक देह सोडून दुसरा घेते. आपण आत्मेस 84 जन्म घेतो. परमपिता परमात्मा पण बिंदू स्वरूप आहेत. त्यांनाच ज्ञानाचे सागर पतित पावन म्हटले जाते. परमपिता परमात्म्यामध्येच सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान आहे. बीजरूप असल्यामुळे त्यांना सत चित्त आनंद स्वरूप म्हटले जाते. बाबांमध्ये जे ज्ञान आहे ते जरूर सांगतील. हे आध्यात्मिक ज्ञान आहे. आत्म्यांचे पिता इथे येऊन सर्व आत्म्यांना शिकवतात. तुम्हाला आत्माभिमानी बनायचे आहे. शिवबाबा आपल्याला शिकवतात. तेच ज्ञान संपन्न आहेत. बाबा येऊन स्वर्गाची रचना रचतात. तुम्हाला स्वर्गासाठी लायक बनवतात. हे सृष्टीचक्राचे रहस्य कोणी मनुष्य जाणत नाहीत. बाबांनाच न जाणल्यामुळे भारताचे असे हाल झाले आहेत. भारतामध्ये पवित्रता, शांती, वैभव सर्व होते. आता तर नरक आहे. मग स्वर्गामध्ये कोणी कसे जाऊ शकतात? अगदी तुच्छ पत्थर बुद्धी बनले आहेत. बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांसाठी काहीतरी भेट घेऊनच येणार. तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. ज्यांनी कल्पापूर्वी वारसा घेतला आहे तेच आता घेतील. मनुष्यापासून देवता बनतील. खरे पाहता प्रजापिता ब्रह्माची सर्व मुलं आहेत. आता ब्रह्माद्वारे परमात्मा रचना रचतात. ब्रह्मा कुमार कुमारी बनत जातात. शिवबाबांकडून वारसा घेण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. तमोप्रधानापासून सतप्रधान बनायचे आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, माझी आठवण करा तर तुमचे सर्व विकर्म विनाश होतील. हे आध्यात्मिक ज्ञान बाबांशिवाय दुसरे कोणी देऊ शकत नाही. आत्मिक पिताच आत्म्याचे ज्ञान देतात. तुम्ही आत्मिक यात्रा करता. देह अभिमानाला सोडून आत्माभिमानी बनता. आत्मा अविनाशी आहे. आत्म्यामध्येच अभिनय नोंदलेला आहे. आत्मा कसे 84 जन्मांचा अभिनय करते ते आता माहीत झाले आहे. आपण सूर्यवंशी होतो, नंतर चंद्रवंशी बनलो, तर आता पुन्हा सूर्यवंशी बनायचे आहे. आता बाबा आपल्याला सतप्रधान बनण्याचे शिक्षण देतात. बाबा म्हणतात, माझी आठवण करा. भगवानुवाच, गीतेचे भगवंत शिवबाबा आहेत, श्रीकृष्ण नाही. कृष्णाची आत्मा पण आत्ता ज्ञान घेते. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आत्मिक यात्रा करायची व दुसऱ्यांनाही करण्यास शिकवायची आहे. सतप्रधान बनण्यासाठी एक बाबांची आठवण करायची आहे. आत्मअभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. दुसरा सारांश, काळावर विजय प्राप्त करण्यासाठी बाबा जे सांगतात ते लक्ष देऊन ऐकायचे आहे. स्वतःला आत्मा समजून आत्म्यांना हे ज्ञान द्यायचे आहे. आजचे वरदान आहे, आवाजापासून दूरच्या स्थितीमध्ये स्थित होऊन सर्व गुणांचा अनुभव करणारे मास्टर बीजरूप भव. विस्तार आहे, जसे बीजामध्ये संपूर्ण वृक्ष समावला आहे तसेच आवाजापेक्षा दूर स्थितीमध्ये स्थित झाल्याने संगमयुगाचे सर्व विशेष गुण अनुभवास येतात. मास्टर बीजरूप बनणे म्हणजे फक्त शांत स्वरूप नाही, तर शांतीसोबत ज्ञान, अतींद्रिय सुख, प्रेम, आनंद, शक्ती इत्यादी सर्व गुणांचा अनुभव करणे आहे. हा अनुभव फक्त स्वतःलाच होत नाही, तर दुसऱ्यांना सुद्धा चेहऱ्यावरून सर्व गुणांचा अनुभव होतो. एका गुणामध्ये सर्व गुण समावलेले आहेत. आजचे बोधवाक्य आहे, चांगुलपणा म्हणजे चांगल्या गोष्टी धारण करा, परंतु त्यावर प्रभावित होऊ नका. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत. ज्यांचा साथी ईश्वर आहे त्यांना परिस्थितीरूपी वादळ काहीच करू शकत नाहीत. ज्यांचा साथी म्हणजे सोबती ईश्वर आहे त्यांना परिस्थितीरूपी वादळ काहीच करू शकत नाही. हे गीतच सिद्ध करते की आत्मा आणि परमात्मा वेगवेगळे आहेत. ईश्वर सर्वव्यापी नाही, कारण ज्यांच्यासोबत ईश्वर आहेत ते हजर असताना या सृष्टीमध्ये एवढे दुःख का? मनुष्य एवढे कंगाल, एवढे मोहताज का? परमात्मा तर सुखस्वरूप आहेत, तेव्हा त्यांना सर्वव्यापी म्हणणे म्हणजे परमात्म्याचे अपमान करण्यासारखे आहे. परमात्मा सर्वव्यापी असले असते तर दुनिया सुखस्वरूप झाली असती, परंतु दुःखी आहेत, मग त्या ईश्वराला बोलावण्याची गरजच काय? तर ह्यावेळी माया सर्वव्यापी आहे, परमात्मा नाही. परमात्मा फक्त एकाच वेळी संगम युगात येतात, त्यावेळी त्यांना हाजीर नाजीर म्हटले जाते, परंतु त्यांची आठवण मात्र सगळ्यांच्या हृदयात व्यापक आहे. देहाला चालवणारी शक्ती आत्मा तर प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या संस्कारांची आहे, परमात्मा नाही. विचार करायचा आहे की परमात्म्याची साथ का पाहिजे? तर या परिस्थितीरूपी वादळाला पार करण्यासाठी पाहिजे. जरूर कुठले तरी मायेचे वादळ आहेत, ज्यामधून पार होण्यासाठी त्या परमात्म्याची साथ आत्मा मागते. जर परमात्मा सर्वव्यापी असले असते तर कोणी मायेच्या जाळ्यामध्ये गोंधळून गेले नसते. ज्यामधून बाहेर पडण्यासाठी त्या परमात्म्याची आठवण करावी लागली नसते. आत्मा आणि परमात्मा या दोघांचे या सृष्टीरूपी नाटकामध्ये अभिनय आहेत. मग जेव्हा परमात्मा येतात तेव्हा त्यांची पूर्ण साथ घेऊन त्यांचे बनायचे असते, तेव्हाच मायेच्या जाळ्यातून मुक्त होता येते. जरी ते सगळ्यांचे सुखदाता आहेत, परंतु जो प्रत्यक्षात त्यांचा साथी बनतो, त्यांची साथ घेतो, त्यांनाच परमात्म्याची साथ मिळते, त्यांनाच जास्त प्राप्ती होते. जरी परमात्मा आता दुनियेमध्ये हजर झाले असतील तरी आश्चर्य हेच आहे की दुनिया त्यांना जाणत नसल्यामुळे त्यांची साथ घेऊ शकत नाही. जर परमात्म्याची पूर्ण साथ घेतली तर ते मदत करण्यास प्रसिद्धच आहेत. परमात्मा पिता म्हणतात, 1 पाऊल तुम्ही पुढे टाका तर मी 10 पावलं तुमच्या मागे येतो. ते संपूर्ण वारसा देतात, ज्यामुळे कोणतीच अपूर्णता राहत नाही. ओम शांती.